नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही सध्या लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये चालली आहे। आपल्या जर गावाला वगैरे बघितलं सर्वात हीच चर्चा आहे की कसं फॉर्म भरायचा, कसं काय करायचं। त्याची सोपी पद्धत आहे, फक्त आपले रिक्वायर्ड डॉक्युमेंट पाहिजे। तर या योजनेसाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट अशी आहेत: आधार कार्ड, तुमचं जन्मदाखला, त्याच्यानंतर आहे उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही तुमचं रेशन कार्ड जे पिवळा किंवा ऑरेंज कलरचं केशरी कलरचं असतं ते तुम्ही अटॅच करा। त्याच्यानंतर त्यांचं हमीपत्रामध्ये त्यांचे काय काय पॉईंट आहेत की त्याच्यामध्ये वर्षाचं तुमचं 2.5 लाखाचं उत्पन्न नसलं पाहिजे, असं काहीतरी काय काय मुद्दे आहेत। त्याच्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक, त्याच्यानंतर तुमचा फोटो हा तेव्हाच काढतो, फॉर्म भरणार तेव्हाच काढायचा आहे फोटो, जो महिलेचा असेल तो, आणि हा फॉर्म सबमिट करायचा आहे। त्याच्यानंतर कोणतेही त्यांनी शुल्क असं ठेवलं नाही, सर्व फॉर्म वगैरे सबमिशन फ्रीमध्ये आहे आणि हे सर्व मोबाईलमधील ॲपमधून होतं आहे। तर आपण आता बघूया कसं फॉर्म भरायचा आहे तो। ठीक, प्ले स्टोअरला आल्यावरती तुम्ही नारी शक्ती दूध ॲप सर्च करा। मी आधीच तो इन्स्टॉल केला आहे, आता ओपन करून दाखवतो। इथे तुमचा मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर टर्म्स कंडिशन जे आहे करा, आणि जो मोबाईल नंबर हा त्याच व्यक्तीचा असावा जो जी महिला ॲप्लाय करणार आहे। त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवरती OTP येऊन जाईल, तो OTP इथे टाकून द्या आणि व्हेरीफाय OTP इथे क्लिक करा। थोडी साईट त्यांची स्लो आहे, थोडा टाईम लागू शकतो OTPसाठी। त्यानंतर ते अलाव म्हणून नोटिफिकेशनसाठी अलाव करा, आणि आता लिहिलेलं आहे की आपले प्रोफाईल अपडेट करायचे। तर अपडेटसाठी आपलं पहिलं नाव येतं, पूर्ण नाव, महिलेचं पूर्ण नाव टाका, त्यानंतर त्याची ईमेल ID टाका, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणती ती टाका, डिस्ट्रिक्ट तुमच्या इथून टाका, नंतर तालुका करा। त्यानंतर महिलेचा कोणता प्रकार आहे, गृहिणी आहे की कोण आहे की सामान्य महिला आहे ती क्लिक करा, आणि अपडेट म्हणून क्लिक करा। त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल अपडेट होऊन जाईल। आता खाली बघा, खाली ऑप्शन आहेत 4, त्या ऑप्शनमध्ये त्यांच्या खूप सारे काय योजना आहेत। आपल्याला आता जे लेफ्ट साईडला घराचा सिम्बॉल दिसतोय, घराचं चिन्ह, तिथे जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे। त्यांची योजना आहेत, करायचे, क्लिक केलं। त्यानंतर बघा पहिलेच दिलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तिथे क्लिक केलं, याचं नोटिफिकेशन अलाव करायचं। तर सर्वात पहिलाच आहे महिलेचे संपूर्ण नाव, नंतर तिचं आहे पतीचे नाव, नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जे लग्नाच्या आधीचं आहे ते नाव, त्यानंतर त्यांची जन्मतारीख आहे ते, त्यानंतर त्याच्यानंतर अर्जदाराचा पत्ता, तो पण आधारवरती आहे तोच टाका तिथे। त्यानंतर जिल्हा कोणता आहे तुमचा, गाव, नंतर तुमची ग्रामपंचायत नगरपालिका कोणते आहे ते, पिनकोड, मोबाईल नंबर, आधार क्रमांक। त्यानंतर तुम्ही कोणती शासकीय योजनेचा लाभ घेतला असेल तर होय म्हणा, नाहीतर नाही म्हणा। नंतर तुमची वैयक्तिक स्थिती काय ते टाका। त्याच्यानंतर बँकेचे नाव, बँकेचे खाते क्रमांक, बँकधारकाचे नाव, IFSC कोड, आणि इथे खाली आपले सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। पहिलाच आहे आधार कार्ड, नंतर अधिक्रम जन्म प्रमाणपत्र, त्याच्यानंतर उत्पन्नाचा किंवा पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड, त्यांचा अर्जाचं हमीपत्र तुम्हाला मी भविष्य डिस्क्रिप्शनला दिलं आहे खाली। नंतर बँक पासबुक करायचं आहे अपडेट, आणि फोटो। आता माझं सर्व करून झालं आहे आणि मी आता हे स्वीकारतो सगळं आणि पुढे जातो आहे। पुढे गेलात की त्यांचे टर्म्स कंडिशन करायचे आणि पुढे जायचं परत। इथे पुढे दिले काय
माहिती जतन करा. तिथे क्लिक करायचं की तुमचं सर्व डिटेल्स सर्व चेक करा एकदा, आणि सर्व चेक करून आपण सर्व माहिती फिलअप केली सर्व इथे येते. इथे आला की खाली एकदम चेक करून घ्या, आणि खाली इथं लिहिलेलं आहे फॉर्म सबमिट करा. सबमिट केलात की परत तुम्हाला एक मोबाईल नंबरवरती OTP येईल. OTP आला की तो इथं व्हेरीफाय करून टाका. आता माझा नंबर आता व्हेरीफाय झालेला आहे, आणि आता ही तुमची एक्नॉलेजमेंट कॉपी येते. तुमचा नंबर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तुम्हाला पुढे लागला आणि तुम्हाला तो भेटू शकतो पुन्हाही तुम्ही चेक केलात तर. तुम्ही केलेला अर्ज तुम्ही खाली बघू शकता. यापूर्वी केलेले अर्ज तुम्हाला इथे मिळून जाईल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळी आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टिप तुम्हाला मी ही देतो की माझ्याकडे कोणतेही असं ऑनलाईन प्रोसिजर करायला सर्टिफिकेट नाही. मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला हा फॉर्म भरून दाखवत आहे.